चला करूया मतमोजणी सुरू. आता निकाल बघू. यश, प्रवीण, यश, सावी, यश, प्रवीण, 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 हे काय आहे? हे बघा. प्रवीण, सगळ्या प्रवीण, 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 हे बघा. प्रवीण, पहा. मुलांनो, आज आपल्या एका वर्गमित्रांनी ना मोठा पराक्रम करून दाखवलाय बरं का. 40 मुलांची संख्या असणाऱ्या वर्गात त्यांनी 55 मतं मिळवली आहेत. गप्पा बसा. कोण आहे रे तो कार्यकर्ता? अक्कल बिक्कल आहे का तुम्हाला? 40 पट संख्या असलेल्या वर्गात 55 मतं कसं काय पडते? मॅडम, अख्ख्या शाळेत निळ्या पेनने मतदान झालंय आणि याच्यावर काळ्या पेनने केलंय. काहीतरी घोळ आहे मॅडम. हा सगळा काय प्रकार आहे हे जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत मी मतमोजणी थांबवतीये. मॅडम, पण त्यांच्यामुळे आम्हाला का शिक्षा? त्यांनी तर आम्हाला प्रचारात पण खूप त्रास दिलाय. माझं पोस्टर फाडलंय त्यांनी. मॅडम, त्याने माझ्या भावाची सायकल पण पळवली आहे. हो, आणि त्या दिवशी आमच्या झेरॉक्स दुकानात पण आलेले. हो मॅडम, त्यांनी त्या दिवशी घरी पोरांना पण पार्टी दिली. मी स्वतः सायकल बघितल्या. ए, गप्प बसा. मला तुमची बाकी काही कारणं ऐकायची नाहीयेत. हं? आणि तुझ्या हाताला प्लास्टर होतं ना रे? काय झालं हाताला? काल पडलो. तुमच्या ना आई वडिलांनाच मी फोन करते. थांबा. नको मॅडम, नको नको. लावा मॅडम, लावा फोन लावा. जरा नंबर. हां, द्या. नाही, खरं काय ते कळलंच पाहिजे आता. मॅडम, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. तुम्ही घरी नका फोन लावू. हे सगळे खरं बोलतात. याच्या भावाची सायकल मीच पळवली होती. इथं दिसना, तिथं दिसना, शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं. डीजे डीजे आणि झेरॉक्स सेंटरवर पण मीच गेलतो. सत्तर मतपत्रिका छापायला. किती? 70. तुला कशा दिल्या मतपत्रिका? हा, मी वाघ सरांचं नाव घेतलं होतं तिथं. आचारसंहिता नियम क्रमांक 4 नुसार बोगस मतदान केल्याप्रकरणी प्रवीण याची उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. पुढील 3 वर्ष तो शाळेतील कुठलीही निवडणूक लढवू शकणार नाही. लोकशाहीची जर फसवणूक झाली तर त्याला काय नागरिक सोडणार आहेत वय? शिक्षा होणारच. मॅडम, याचं काय करायचं आता? यापुढची मतमोजणी ही यश आणि सावी या 2 उमेदवारांमध्येच होईल. सुरू करूया.